7-8 पावलांचा रन पुन्हा एकदा मांगरून एंड कडून राईट मोहर द विकेट मारा केला जातोय. पुन्हा एकदा ऑफ एसटीच्या बाहेर खेळवलं जाते. पुन्हा एकदा चेंडू लांब लांब आणि लांबच निघून जातोय. पुन्हा एकदा दंडित केलं जाते पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला. सातत्याने 2 चेंडू सुरेख पाहायला मिळालेले होते मात्र कुठेतरी टप्पा चेंडूचा. पुन्हा एकदा राईट मोहर द विकेट पंचांना पार केलं. पुन्हा एकदा बघूया पंचांकडे ओळूया. आता मात्र चांगल्या पद्धतीचं कमबॅक पाहायला मिळतंय. सलग 2 चेंडू ऑफ एसटीच्या बाहेर टाकल्यानंतर हा सुद्धा चेंडू मात्र टप्प्यामध्ये आणि दिशामध्ये कुठेतरी बदल केला होता आणि चेंडू पुन्हा एकदा राईट मोहर द विकेट. पुन्हा एकदा काय गोलंदाजी चालले. महागाईच्या काळामध्ये स्वस्ताईची गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळते. सातत्याने बांधून ठेवले. सलग 2 चेंडूवरती 2 धावा वसूल केल्यानंतर सलग 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र सलग 2 चेंडू निर्धाव टाकतोय. एक भव्य दिव्य आयोजन इथं मात्र पाहायला मिळतंय. आयुर्वर्धनी माता क्रिकेट असोसिएशन वालन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट मोहर द विकेट. डायरेक्ट टाकलेला चेंडू फुल टॉस. टाकलेला चेंडू पूर्ण फुल टॉस. चेंडू मागे. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार येतोय. टुर्नामेंट चौकार. धन्यवाद कडू साहेब. दरम्यान आपण या स्पर्धेदरम्यान आलेल्या प्रत्येक अतिथीचा योग्य असा मान सन्मान सोहळा निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. इथं मात्र ऑफ एसटीच्या बाहेर चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक येतोय. सुरेख प्रयत्न करतोय मात्र चेंडू चाला सीमा पार. पुन्हा एकदा येतोय 1 बाउन्स चौकार. सुरेख इथं मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली होती मात्र मोठा हल्ला चढवला होता
क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत होता, मात्र चेंडू कुठेतरी चकवा देत चेंडू जाऊन पोचलेला आहे, तो म्हणजे वन बाउन्स सीमा पार. बॉल 4. ज्या वाहनधारकांच्या गाड्या या ठिकाणी गेटच्या बाजूला उभ्या असतील किंवा मेन एंट्रीच्या बाजूला असतील त्यांना विनंती असेल की आपल्या बाईक कृपया बाजूला करायचे. सर्वांना आग्रहाची विनंती असेल, स्पर्धा आपली आहे, आपण या स्पर्धेचे आयोजक नियोजक आहात, ही भूमिका सर्वांनी लक्षात घ्यायची आहे आणि सर्वांनी सहकार्य करायचे आहे. पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. फुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका केल्याचं आमंत्रण दिलं होतं, मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. इथं नंतर पंचांकडून निर्णय होतो, षटक समाप्तीची घोषणा केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते. 12 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावरती. सालमीची जोडी इथं मात्र भागीदारी पाहायला मिळते आपल्याला टुर्नामेंटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फिरकवून मारायचा होता, मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दोन्ही हात समंतरेषेमध्ये घेत आहेत. अर्थात चेंडू वाईट चेंडूची घोषणा केली जाते, दंडित केलं जाते. इथं मात्र गोलंदाजाला अतिरिक्त पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. नाही, धावसंख्येत एक समयात भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या आकड्यावरती.
जय गणेश स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद लुटू शकता। या विभागामधील पहिली क्रिकेट टुर्नामेंट लाईव्हच्या माध्यमातून आपण इथं आयोजन पाहायला मिळतं। एक भव्य दिव्य आयोजन देखणं नियोजन इतर मात्र पाहायला मिळते। पंचांच्या माध्यमातून पुन्हा दंडित केले जाते। गोलंदाजाला वाईट चेंडूची सांगता होते। वेंकुजी लुष्टे पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती। मोठा फटका बॅटचा आवाज येतोय। चेंडू जाईल प्रफुलच्या डोक्यावरून वन बाउन्स चेंडू चाललाय सीमा पार। वाईट चेंडूची सांगता होते। पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते। धावसंख्येत जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावरती। या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचे मोठा फटका खेळतोय। फुलरलेनचा चेंडू होता। चेंडू आकाशाला गवस निघालतोय। क्षेत्ररक्षक येतोय। नैसर्गिक अडचणीमुळे कुठेतरी क्षेत्ररक्षणाला अडचण होते आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार। येतोय चौकार। चाललेले सामने इथं मात्र पाहायला मिळतंय। तर आई वरदायिनी माता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन इथं मात्र पाहायला मिळतंय। आलेल्या मान्यवरांचं क्रिकेट रसिक प्रेमींचं सहर्ष असं स्वागत करतो आपण। जाऊया तत्पूर्वी मैदानावरती। इथं मात्र पुन्हा एकदा खोदून काढला होता। चेंडूला पाठवलाय। पुन्हा एकदा कॅमेऱ्याला सलामी देतोय। चेंडू जाईल सीमा पार। पुन्हा एकदा एक दर्जेदार चौकार। सातत्याने हल्ले चढवले जात आहेत। तिथे मात्र गोलंदाजांवरती कुठेतरी बांधून ठेवलं होतं पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये। ते हल्ले चढवले जात आहेत ते म्हणजे सोलमकोट संघाच्या दोन्ही सलामीची जोडी इथं मात्र फटकेबाजी करताना पाहायला मिळते। इथं मात्र 30 या सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय। तत्पूर्वी एक धाव पूर्ण होते। धावसंख्येत बदल होतोय। धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 44 या आकड्यावरती। पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं क्रिकेट रसिक प्रेमींचं प्रत्येक संघाचं खेळाडूचं सहर्ष असो या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करतो। एक पुन्हा एकदा कुठला टेक तमाशा फटका चेंडूला पाठवलाय। पुन्हा एकदा दर्जेदार फटका चेंडू झाला सीमा पार। येतोय षटकार। मारा केला जातोय। पुन्हा एकदा खोदून काढला होता। पुन्हा एकदा चेंडूला समीकरण बदलत नाहीये। पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमा पार। पुन्हा एकदा येतोय षटकार।
या आकड्यावरती नक्कीच मित्रांनो एक मराठीमध्ये एक नावाजलेलं गाणं आहे ते म्हणजे पाटलांचा बैलगाडा आणि घाटात केलाय राडा. मात्र इथं मैदानावरती दोन्ही फलंदाज राडा घालताना पाहायला मिळत आहेत. इथं मात्र हल्ला चढवला जातोय तो म्हणजे वालन बुद्रुक बी संघाच्या गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा मोठा आमंत्रण दिलं होतं, कुठेतरी ताकद लावली होती, मात्र टायमिंग फसला होता. एकदा पूर्ण होते, दुसरीदा पूर्ण होते का नाही, कुठेतरी चुकी होते, चुकीचा मारा केला जातोय. 2 धावा पूर्ण तत्पूर्वी शेवटच्या चेंडूवरती एक धावबाद होतोय. 2 धावा. 58 धावांची सलामीची भागीदारी इतर मात्र फोडताना यश येतंय. मला वाटतं 4 षटकांचा या स्पर्धेसाठी मनोहरजी कालगुडे आपलं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेसाठी या स्पर्धेदरम्यान आपलं सुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित व्हायचे. तरी यानंतर तर थँक्यू सो मच डीजे डीजे धन्यवाद. लॉट करना लॉट. सुस्वागतम 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 आलेल्या सर्व क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी स्वतः शाहीर संकेत पवार हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मैदानामध्ये आपण पाहिलं नंतर पहिली एक अटीतटीची लढत जरूर आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वालन बी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सोलमकोंड संघ. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळानंतर आपण पाहिलं तर दोन्ही संघांचं पारडं समांतर पाहायला मिळतंय. तरी दरम्यान आपण या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करतोय. एक वालन बुद्रुक हे संघ विरुद्ध शेंदूरमळे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेच्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. वालन ए विरुद्ध शेंदूरमळे. शुभ असते आजच्या स्पर्धेची आपल्याला रंगत वाढलेली पाहायला मिळते. असे रुपयाची तटकरे साहेब असतील, आमचे भाऊ पेंढारी असतील, त्याचप्रमाणे विकी सकपाल असतील, यांच्या शुभ असते या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी होईल. तर मी विनंती करतो साहेब या दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी आपण या ठिकाणी नाणेफेकी कक्षामध्ये यायचे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल. वालन बुद्रुक ए विपक्ष शेंदूरमळे. आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद डीजे 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 डीजे. तत्पूर्वी एक छोटी बाईट सुद्धा आपल्याला घ्यायची. आपण सुद्धा या ठिकाणी नाणेफेकी कशामध्ये यायचंय. तर शेंदूरमळी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. वाळण ए संघ प्रफुल्ल पोटे आपल्याला विनंती असेल लगेच आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचंय.
चला वाळण ए संघ वर्धनी माता वाळण विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आहे स्वाभिमानाची संपूर्ण वाळण विभागाला एकत्रित आणणारी स्पर्धा आणि या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जो ते वाळण बुद्रुक या संघाच्या दिशेने निश्चितपणाने कर्णधार प्रमोद पोटे आपल्या समवेत आपला डिसिजन या ठिकाणी कळवायचा आहे. या सिटीच बॅटिंगचा निर्णय जरूर आपल्याला वाळण बुद्रुक संघाच्या माध्यमातून घेताना पाहायला मिळतोय. जरूर आपण पाहिल्यानंतर वाळण बुद्रुक संघ मागच्या हंगामातील एक दर्जेदार कामगिरी करणारा संघ आहे. बॅटिंग घेण्यामागचं प्रमुख असं कारण तरी दोन्ही संघांना या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा. तटकरे साहेब आपल्या 2 शब्दाचं मनोगत या क्रीडा रसिकांसाठी आणि या संपूर्ण वाळण विभागाच्या युवा पिढीसाठी आपल्या माध्यमातून. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतोय. आज खऱ्या अर्थाने जी या स्पर्धा संपन्न होते ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्री भरतशेठजी गोगावले साहेब आणि तुम्हा आम्हा सर्व तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असणारे नेतृत्व सन्माननीय विकासशेठजी गोगावले साहेब तसेच वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वाळण विभागाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कमिटी मेंबर व आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व संघ मालक सर्व खेळाडू या सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतोय. आज या ठिकाणी वर्धानी माता क्रिकेट असोसिएशन वाळण विभाग आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2025 खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं नियोजन पाहत असताना अत्यंत आनंद होत आहे. कारण या खेडेगावामध्ये अत्यंत अशा उत्कृष्ट दर्जाच्या क्रिकेट स्पर्धा पार करणे मंडळाचे खरोखरच कौतुक करण्यासारखं आहे. या स्पर्धा एक दिवसापूर्ण मर्यादित आपल्याला दिसत आहेत परंतु या स्पर्धा पार करण्यासाठी मंडळाला खरोखरच 1 महिना आधीपासून मेहनत करावी लागलेली आहे आणि मंडळाचा उद्देश एकच असतो की होणाऱ्या स्पर्धा ह्या निर्निर्वादपणे कोणत्याही प्रकारचा वादिवाद न होता इथल्या क्रिकेट कबड्डी रसिकांना त्याचा आनंद घेता यावा व आपल्या विभागातील तरुणांना आपल्या अंगामध्ये असणारी क्रिकेटची जी ओढ आहे ती सर्वांना दिसावी व त्याचा आनंद सर्वांना मिळावा हाच उद्देश असतो. मंडळाचा कोणताही यामागे उद्देश किंवा स्वार्थ नसतो आणि म्हणून या स्पर्धा राबवल्या जातात. म्हणून आलेल्या सर्व स्पर्धकांना व सर्व संघ मालकांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया या मंडळाला कोणत्याही प्रकारचे डागबोट न लावता या स्पर्धा यशस्वीरित्या पार होऊन आपण या स्पर्धेची सांगता करावी व या स्पर्धेमध्ये जे संघ विजेत्या होतील त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो व जे संघ या ठिकाणी पराभूत होतील त्यांनी या ठिकाणी निश्चितच आपण या ठिकाणी निश्चय करावा की पुढच्या वर्षी आपण या ठिकाणी ही स्पर्धा जिंकाल आणि नाराज न होता सर्वांनी आनंदाने या स्पर्धा पार पडाल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो व मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद तटकरे साहेब. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानावरती. 24 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग करताना काहीशी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर एक मोठा हादरा बसला होता तो वालन बुद्रुक बी संघाला. त्रिफलाचे 2 गडी बाद करण्यामध्ये यश होतं गोलंदाजाला. 2 मिनिटं फक्त घेतो. दरम्यान आपण या स्पर्धेकडे पुन्हा एकदा सन्मान सोहळ्याकडे वळतोय ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे रुपेशजी तटकरे साहेब यांच्या ठिकाणी शुभ सन्मान शुभ सत्कार या ठिकाणी स्पर्धेदरम्यान केला जातोय. तरी मी या ठिकाणी वर्धानी माता वाळण विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष नागेशजी कोंडलकर साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रुपेशजी तटकरे साहेब यांचा सत्कार करायचा आहे.
अर्थातच ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची स्पर्धा संपन्न होणार आहे असे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार, आपला माणूस, आपला आमदार, आता केवळ आमदार राहिलेला नाही तर महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री, आपल्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वातील एक व्यक्ती जरूर आपल्याला पाहायला मिळते असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नावारूपाने उदयास आलेली आजची मंत्री चषक स्पर्धा आलेल्या सर्व मान्यवर वर्गाचे मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. तसेच दुसरे सत्कार मूर्ती आहेत ज्यांची वाळण विभागाला खऱ्या अर्थाने कुठल्याही स्पर्धेसाठी कुठल्याही क्षेत्रासाठी वेळोवेळी मदत असते असे आपल्या सर्वांचे लोकप्रिय, सर्वांचे लाडके असे व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे प्रफुल्ल शेठ कालगुडे यांचा सुद्धा या स्पर्धेदरम्यान यथोचित असा मान सन्मान केला जातोय. तर मी या क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असतील राजेश सुतार, विठ्ठल कालगुडे आपल्याला विनंती करतो की आपण सन्मान्य प्रफुल्ल कालगुडे यांचा सत्कार करायचा आहे. पोटे विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचे. शरदजी पोटे साहेब. त्याचप्रमाणे युवराजजी कालगुडे आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचे. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे मनोहरजी कालगुडे साहेब यांचा सुद्धा यथोचित असा सन्मान केला जातोय. सागर शेलार आपल्याला विनंती करतो की मनोहर कालगुडे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचे. सागर शेलार आपल्याला विनंती करतो की आपण मनोहर कालगुडे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचे. स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख अशी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे विकीदादा सकपाळ यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. तरी मी जस पवार आपल्याला विनंती करतो की विकीदादा सकपाळ यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. फ्री हिट आहे का? फ्री हिटचा चेंडू असणार आहे. फ्री हिट मध्ये बघूया मोठा फटका इथे पाहायला मिळतोय का? 24 चेंडू आणि 59 धावांचं प्रत्युत्तर देताना कुठेतरी शांत पद्धतीने चाललेला सामना, मोठे फटके पाहायला मिळाले होते. तर मात्र पहिल्या डावामध्ये इथं मात्र दुसरा डाव इथं प्रगतीवरती पाहायला मिळतोय. तर मात्र नो चेंडूचा इशारा केला होता पंचांनी आणि फ्री हिटचा चेंडू असणार आहे कोणत्याही पद्धतीचा. फक्त या चेंडूवरती तुम्ही धावबादच होऊ शकता, पूर्ण लायसन असणार आहे. इथं मात्र फलंदाजाकडे डावखोरा फलंदाज. या स्पर्धेसाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे चांबारखिंड गावचे सुपुत्र, एक शिवसेनेचे उमगा असं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं असे भाऊ पेंढारे यांचा सुद्धा या स्पर्धेदरम्यान यथोचित असा सन्मान केला जातोय. तरी मी राजेश सुतार आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. फ्री हिटचा चेंडू, मोठा फटका केल्याचं आमंत्रण आहे पूर्णपणे. इथं मात्र कुठेतरी चतुराने टाकलेला चेंडू, सुरेख चेंडू अडवला जातोय क्षेत्ररक्षकाच्या मात्र चेंडू जाईल सीमा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. फ्री हिटचा पूर्णपणे फायदा उचलताना पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज.
नक्कीच मित्रांनो कार्यक्रम नक्कीच मित्रांनो कार्यक्रम कोणताही असो इथं मात्र मान्यवरांचा सत्कार करणं सन्मान करणं इथं मात्र आपली परंपरा आहे आणि तेच इथं पार पडताना आपण इथं समालोचनावरती पाहायला स्टेजवरती पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानावरती 10-12 पावलांचा रन प्रायटम ओव्हर द विकेट मारा केला जातोय. पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा येतोय तो म्हणजे पंचांकडून चेंडू उडवला जातोय. खाट्याक चेंडू चाललाय स्ट्रेट डाईव्ह वन बाउन्स सीमा पार येतोय चौकार. नो चेंडूचा इशारा येतोय दंडित केले जाते पंचांकडून. पुन्हा एकदा साहेब 2 फ्री मिनिटं घेतो आपली फक्त या ठिकाणी सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. वर्धनी माता क्रिकेट असोसिएशन वालन विभागाचे सर्व सदस्य आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठाच्या बाजूला यायचे. तरी दरम्यान पुढील सत्काराकडे आपण वळतोय. शरदजी पोटे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान यथोचित असा मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर मी व्यंकोजी लुष्टे आपल्याला विनंती करतो की आपण साहेबांच्या या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान करायचा आहे. इथे मात्र टीम मीटिंग करण्यासाठी भाग पडण्यात आले. शरदजी पोटे साहेब आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तरी या स्पर्धेसाठी ज्यांची उपस्थिती अशी लाभलेली आहे असे संभाजीदादा कालगुडे यांचं सुद्धा स्पर्धेदरम्यान फायर आपण दिवसभरामध्ये आपण डीजेचा सुमधुर आवाज ऐकणारच आहोत मित्रांनो. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानावरती. सातत्याने खराब मारा केला जातोय. सातत्याने नो चेंडू पाहायला मिळत आहेत. याच्या अगोदर सुद्धा नो चेंडू टाकला होता मात्र त्या चेंडूवरती मोठा फटका केला होता. फलंदाजाने चौकार आला होता. पुन्हा एकदा नो चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा षटकार किंवा चौकार पाहायला मिळतोय का बघूया कोणत्या पद्धतीची गोलंदाजी इथं मात्र पाहायला मिळतं. राईट ओव्हर द विकेट. तरी या ठिकाणी मी प्रकाश शेडगे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होणार आहे. तरी मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचे. प्रकाश शेडगे साहेब यांच्या या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान केला जातोय. मी व्यंकोजी लुष्टे सर आपल्याला विनंती करतो की प्रकाश शेडगे साहेब यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. तत्पूर्वी मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय नुकसान होतंय. इथे मात्र वालंबुद्रुक बी संघाचा कुठेतरी मोठा फोटका केलायचा होता. तुम्ही कोणत्याही पद्धतीने आउट होऊ शकत नव्हता मात्र इथे मात्र धाव बाद होतोय. फलंदाज फ्रीटचा चेंडू होता. एक चोरटी धाव घेण्याची चोरटी धाव कुठेतरी घ्यायची होती. तत्पूर्वी सुरेख काऊक वर्तुळामध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाते आणि फलंदाज धावबाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. वालंबुद्रुक संघाला बसलेला हा दुसरा आद्रा. धावसंख्येकडे बोलूया. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 आकड्यावरती. 57 धावांचं प्रत्युत्तर देताना धावसंख्या जाऊन पोहोचले ते 21. इथे मात्र वालंबुद्रुक बी संघाला कुठेतरी मिनिटं फक्त या ठिकाणी पुढील सत्कार सोहळ्याकडे बोलतोय. पंधेरी गावचे नामदेवजी पवार साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. तरी मी तेजस दादा पवार आपल्याला विनंती करतो की आपण नामदेव पवार यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. जाऊया मैदानावरती. राऊंड द विकेट. आता मात्र डावखुरा फलंदाज दिशा दशा आणि टप्पा तिन्ही खराब इथं मात्र पाहायला मिळतंय. रखरखत्या उन्हामध्ये चालू असलेले सामने दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण प्रवेश करतोय. आपण जय गणेश स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद लुटू शकता. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. डावखुरा फलंदाज इथं मात्र देखताय भजी मागताय वडा. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. इथं मात्र यष्टीरक्षक कोणतीही चुकी करत नाहीये. सुरक्षित हातामध्ये जाऊन चेंडू विसावा घेतोय. त्यानंतर पुढील सत्काराकडे बोलतोय. नुकतेच आर्मी रिटायर तानाजी शेडगे यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. तरी मी नागेश कोंडलकर आपल्याला विनंती करतो की तानाजी शेडगे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे.
तसेच ज्यांच्या माध्यमातून आजची जय गणेश स्पोर्ट्स क्लब जय गणेश स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती आजची स्पर्धा आपण पाहतोय, ती स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप करण्यात आलेली आहे असे प्रवीण जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान केला जातोय. कारण की आपण पाहिले ना तर स्पर्धा कुठली असू द्या, स्पर्धा पूर्ण करण्यासाठी मोलाचं सहकार्य आपल्याला पाहिजे असतं आणि ती सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. असे प्रवीण जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. मी संभाजी कालगुडे आपल्याला विनंती करतो की आपण प्रवीण जाधव यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. नक्कीच मित्रांनो, स्पर्धा कुठली असो त्या स्पर्धेमध्ये नक्कीच एक खारीचा वाटा असतो आणि त्या खारीच्या वाटा 28-28 त्यांचा इथं मात्र सन्मान केला जातोय, सन्मानित केलं जातंय. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती. शेवटचे 12 चेंडू बाकी असताना 12 चेंडू आणि 31 धावांचा तंत्र बघूया कोणता संघ हबी ठरतो या स्पर्धेमध्ये. टुर्नामेंटचा पहिला सामना 12 चेंडू 31 धावा. पहिला चेंडू, चेंडूकडे बघितला जातोय, चेंडू सोडला जातोय, पंचांकडे दात मागितली जाते, मात्र पंच आपली नजर रोखून प्रत्येक चेंडूवरती इथं मात्र पंचांच्या भूमिकेत इथं पाहायला मिळतं. इथं निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 चेंडू इथं मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 31 धावा. कुठेतरी मोठे फटके सातत्याने पाहायला बघूया मिळतात का. आखूड टप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका केला जाता, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला जातोय, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू अडवला जातोय. इथं मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्रिकेटमध्ये आखूड चेंडू हा खोटा चेंडू मानला जातो. आमंत्रण दिलं होतं पूर्णपणे, गोलंदाजाने आखूड चेंडू टाकला होता, मोठा फटका केल्याचा होता, मात्र कुठेतरी समंजस्व दाखवलं, कुठेतरी सातत्याने गडी बाद होत आहेत. मित्रांनो क्रिकेटचा संभाजी कालगुडे यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तरी मी विठ्ठल कालगुडे आपल्याला विनंती करतो की आपल्या परम सख्याचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचे. सत्कार मूर्ती आहेत संभाजी कालगुडे. सुरेख फटका मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा पार, येईल चौकार. 4-4. पुन्हा एकदा मोठा आला चढवला जातोय गोलंदाजावरती. पुन्हा एकदा पुलर लेनचा चेंडू होता, पूर्ण वेग दिला होता गोलंदाजाला. गोलंदाजा सुरेख कमबॅक करतोय, चेंडू अडवला जातोय, फेकी केली जाते, कुठेतरी चुकीची फेकी होते, मात्र कुठेतरी स्टंप टू स्टंप फेकी झाली असती तर समीकरण कुठेतरी वेगळं असतं. मात्र मित्रांनो क्रिकेटच्या सामन्यामध्ये जर तरला थारा नसतो. तुम्ही मैदानावरती कशा पद्धतीने घाम घालताय तुमचं नक्कीच मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ मानला जातो. पुन्हा एकदा राऊंड दरम्यान या ठिकाणी सकारामजी दुधाने साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. तरी मी नागेश कोंडालकर त्याचप्रमाणे आमचे संभाजीदादा शेडगे यांना विनंती करतो की आपण सकारामजी दुधाने साहेब यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 34 आणि 1 धावेमध्ये वर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35 या आकड्यावरती. मित्रांनो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच कोणता संघ इथे मात्र वरचढ ठरतोय नक्कीच बघायला आवडणार. एक सह्याद्रीच्या कुशीमध्ये, सह्याद्रीच्या रांगेमध्ये एक समोर पाहिलं तर एक कणखर असा लिंगाणा किल्ला इथं मात्र पाहायला मिळतोय आणि इकडे उजव्या बाजू डाव्या बाजूला पाहायला गेलं तर
शिवदुर्ग रायगड इथं मात्र पाहायला मिळते. तत्पूर्वी जाऊया मैदानावरती काय घडतंय काय बिघडते ते म्हणजे वालंबुद्रुक बी संघाचा आणि बॅटची मोठी कड घेतोय. चेंडू जाऊन विसारतो यष्टिरक्षकच्या हातामध्ये. यष्टिरक्षक कोणतीही चुकी करत नाही. इथं मात्र विकेटचं पतन होतंय. गडी बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हादरा बसतोय. डीजे 2 कोण अभि ठरतय. 6 चेंडू 24 धावा. डोळ्याचं पारद फेडणारा सामना. पहिला चेंडू दशा दिशा आणि टप्पा तिन्ही करा. पंच दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर रेषेमध्ये घेत आहेत. दंडित घोषित करतायत ते म्हणजे गोलंदाजाला वाईट चेंडू. इथं मात्र समीकरण बदलतंय. समीकरण जाऊन पोहोचतंय 6 चेंडू आणि 23 धावा. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा गोलंदाज. इथं मात्र डायरेक्ट टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा दशा दिशा आणि टप्पा तिन्ही करा. पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा धावफरक चालू होत आहे आणि धावफलक्यावरती कुठेतरी बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 चेंडू आणि 22 धावा. 6 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना सातत्याने 2 चेंडूची मारा केला होता. तो मात्र वाईट चेंडूची सांगता केली जाते. पुन्हा एकदा कशामध्ये कमबॅक करतोय. दायता मात्र यू मिस आय हिट त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. फली उद्ध्वस्त केली जाते. गडी बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा आदरा बसतोय. सलामीला आलेला फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 चेंडू 22 धावांची गरज असताना कुठेतरी समीकरण बदलतंय. पण सुरेश मोरे यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. इथे मात्र नो चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा दंडित केले जाते. निश्चितपणाने वाघवली गावातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सुरेशजी मोरे यांचा सत्कार व्यंकोजी दृष्टी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सागर शेलार आपल्याला विनंती असेल आपण सत्कार करायचे साहेबांचा. इथं मात्र फ्रीडचा पूर्णपणे फायदा उचलला जातोय. तो म्हणजे फलंदाजीच्या माध्यमातून चेंडू चालाय सीमा पार. पुन्हा एकदा येतोय दर्जेदार चौकार. धावसंख्येमध्ये इथं मात्र बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 या आकड्यावर. तिथं मात्र समीकरण बदलतंय. डीजे 4 चेंडू आणि 17 धावा.
दोन बॉल 4 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा मोठ्या हिटची गरज इथं मात्र सातत्याने पाहायला मिळते का वालम बुद्रुक बीच्या संघाच्या माध्यमातून. फुलरलेनचा चेंडू मोठा फटका मारायचं आमंत्रण दिलं होतं मात्र 38 सर्कल मध्ये चेंडू आळवला जातोय. इथं मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. इथं मात्र समीकरण येऊन पोचतंय ते म्हणजे 3 चेंडू आणि 16 धावा. 3 मोठ्या हिटची गरज. बघूया मोठे हिट येते का सामना फसला जातोय. सोलमकोंड संघाकडून जमेची बाप म्हणजे सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्याने खराब मारा पाहायला मिळाला होता मात्र चांगल्या पद्धतीचं कमबॅक पाहायला मिळते. आता मात्र सामना फसलेला आहे आणि सामना पूर्णपणे झुकलेला आहे तो म्हणजे सोलमकोंड संघाच्या दिशेने. मात्र मित्रांनो क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये मैदानावरती काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच. इथं मात्र 2 चेंडू शेवटचे बाकी. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू वाईट चेंडूचा मारा होतोय. याच्यानंतर ग्रुप ए मधील होणारा दुसरा सामना वालन बुद्रुक वर्सेस शेंदूर मलई. दोन्ही संघाचे संघनायक आपले दोन्ही संघ सज्ज ठेवायचे आहेत आणि त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रत्येक सामना 4 षटकांचा राहणार आणि 1 षटक हे पॉवर प्लेचं राहणार आहे. हे प्रत्येक कर्णधाराने आणि संघाने नोंद घ्यायची. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानावरती. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता. इथं मात्र औपचारिकता पाहायला मिळते. इतर मात्र सामन्यामध्ये टुर्नामेंटचा पहिला सामना आणि सोलमकोंड इथं मात्र हबी होताना पाहायला मिळते कुठेतरी वालन बुद्रुक बी संघावरती. शेवटचा चेंडू तर मात्र शेवटच्या चेंडूची सांगता होते. मोठा मारा केला जातोय. झेल होतोय. गडी बाद होतोय. इथं मात्र सोलमकोंड संघ विजयी होतो. या स्पर्धेमध्ये विजय ठरलेला पहिला संघ तो म्हणजे सोलमकोंड.